मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आशूला म्हणते मला खूप टेन्शन आले। त्यावरती आशू म्हणतो काळजी करू नको, रिलॅक्स राहा, सगळं काही ठीक होईल। तर आशू आता आरोहीला विचारतो तुला काय झालं, तू का घाबरली आहेस। तेव्हा इथे तर पत्रकार सुद्धा आले आहेत। मला खूप भीती वाटतीये, मला असं वाटते आपण खूप मोठी चूक करतोय असं आरोही आशूला म्हणते। हे तर आपले सामान्य नागरिकांचे प्रॉब्लेम आहेत, पण आपल्याला मीडियाचा आधार वाटायला हवा आणि गुन्हेगारांना भीती। पण आपल्याकडे सगळं काही उलटच चाललंय। मला असं वाटतंय मीडिया हे खूप चांगलं ताकदवान शस्त्र आहे, आपण जर त्याचा चांगला उपयोग केला तर। तू काळजी करू नकोस आरोही। तेव्हा आरोही म्हणते की अहो पण ते आले नाही तर आपण काय करणार। तर आशू म्हणतो तू आणि अरुंधती किती सेम टू सेम आहात। आरोही म्हणते आपल्याला पाहिजे सेम टू सेम, तसंच घडत नाही ना म्हणून टेन्शन येते। तर आता तेथे ईशा आणि अनिश हे दोघेही येतात। अरुंधती विचारते की यश, संजना, अनघा अजून का नाही आलेत। तर आता अनिश म्हणतो तिथे जाम लोचा झालाय असं वाटतंय। तर ईशा म्हणते की मला असं वाटतंय आजी आणि बाबांना समजलं असेल, मग त्यांनी इकडे पाठवण्यासाठी त्यांना नकार दिला असेल। तेवढ्यातच आता तेथे यश येतो आणि म्हणतो अगं मूर्ख, आज तरी नीट बोल, तर आम्ही कमिटमेंट दिल्यावर ती नक्की पाळतो असं यश हा ईशाला टोमणे मारत म्हणतो। तेव्हा ईशा म्हणते हो समजलं, गप्प बस। तर अनघा म्हणते की पूजा खूप वेळ चालू होती त्यामुळे आम्हाला नाही यायला जमलं। अरुंधती म्हणते की काही हरकत नाही, तू काळजी करू नकोस। तर पुढे यश म्हणतो आई गर्दी तर खूप जमली आहे। त्यावरती अरुंधती म्हणते की हो रे, गर्दी तर आहे, पण जास्तीत जास्त आरोहीला लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच संधी आहे। आता ईशा म्हणते जर मीडियावर प्रेशर आला आणि त्यांनी हे दाखवलंच नाही तर। तेव्हा आशू म्हणतो मग सोशल मीडिया आहेच। तर आता अनिश म्हणतो माझे काही मित्र आले आहेत, ते सगळं व्हिडिओ शूटिंग करून घेणार आहेत आणि मग नंतर लगेच सोशल मीडियावर पोस्ट देखील करणार आहेत। आणि एकदा तिथे डिस्कशन सुरू झालं ना मग लोकांना दखल नक्कीच घ्यावी लागेल। तेव्हा यश म्हणतो एक्झॅक्टली हेच बरोबर आहे, कारण लोक आजकाल सोशल मीडियावर सगळं काही पाहतात, त्यामुळे लोकांपर्यंत सुद्धा ही गोष्ट पोहोचणार। सामान्य लोक कायद्याच्या चौकटीत राहून खूप काही करू शकतात। त्यानंतर ईशा विचारते जर काही कॉन्ट्रोवर्सी झाली तर। तेव्हा यश म्हणतो गप्प बसा ईशा, काही पण बोल। आता आशू म्हणतो काहीही काळजी करू नको ईशा, माझं आत्ताच पोलिसांबरोबर बोलणं झालंय, ते आपल्या बाजूने आहेत। तेव्हा ठीक आहे असं ईशा म्हणते। तेवढ्यातच आता तेथे एक ताई येतात आणि म्हणतात की पाहुणे आले आहेत। तर आता सर्वजण जरा घाबरतातच, मग नंतर अरुंधती आणि आरोही या जरा बाजूला जातात। त्यानंतर आता वामनराव पाटीलांची आता त्याच्याबरोबर अल्पना देखील असते। तेव्हा आता अगोदर त्याचं औक्षण केलं जातं। तर सुलेखाताई म्हणतात तुम्ही इथे आलात खूप बरं वाटलं। तेव्हा महिलांचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी मला इकडे यावंच लागलं, त्यातल्या त्यात आमच्या बायकोने एवढा आग्रह केला की आम्ही नाहीच म्हणू शकलो नाही। त्या तर सरळ सरळ आमच्याबरोबर भांडल्याच आणि मी काही बायकोच्या शब्दापुढे नाही असं म्हणून वामनराव खूप हुशारक्या मारू लागतो। तेव्हा सुलेखाताई ह्या अल्पनाकडे पाहतात। तेव्हा अल्पना म्हणते की अहो सुलेखाताई तुमचा आश्रम खरंच खूप मोकळा मोकळा आहे, ते खूप मोकळं वाटतंय, खूप छान आहे आश्रम। तेव्हा मी वास्तूमध्ये मोकळेपणा असला की आपल्यामध्येही सहज सहज मोकळेपणा येतोच असं सुलेखाताई म्हणतात। वामनराव म्हणतो की तुम्ही एकदम बरोबर बोललात, अहो आमच्या घरी यायला सुद्धा आम्ही मन मोकळेपणाने सांगतो, तुम्ही अमुक करू नका तमुक करू नका असं मित्रांनी आमचा शब्द त्या फुलासारखा झेलतात। पुढे आता वामनराव म्हणतो की मला वाटलं हे छोटंसं एखादा आश्रम असेल, परंतु हा तर खूप जंगी कारभार दिसतोय, मला तर तुम्ही सरप्राईजच दिलं। तेव्हा सुलेखाताई म्हणतात पुढे अजून खूप सरप्राईजेस मिळणार आहे, त्यामुळे चला आता आपण पटकन कार्यक्रम सुरू करूयात। वामनराव विचारतो नक्की कार्यक्रम काय आहे। त्यानंतर आता सुलेखाताई स्टेजवर जातात, आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करत त्या म्हणतात की मी इथे भाषण द्यायला आले नाही, आपण आता पहिल्यांदा प्रमुख पाहुणे जे आले आहेत त्यांचा सत्कार करून घेऊयात आणि मग नंतर लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूयात। तेव्हा आता आश्रम कशा प्रकारे उभारला गेला, आपल्या आयुष्यात स्त्रीचं किती महत्त्व आहे हे सगळं काही आता सुलेखाताई सांगतात। त्यानंतर त्या वामनरावला स्टेजवर बोलवतात आणि त्याचा सत्कार करणार असतात। ते
तेव्हा वामनराव त्यांच्या हातातून माईक घेतो आणि म्हणतो की त्या अगोदर मला थोडं काहीतरी बोलायचं आहे. खरं तर आमच्या मिसेस इकडे आम्हाला घेऊन आल्या तेव्हाच मला खूप आनंद झाला, कारण आमच्या घरामध्ये स्त्रीचं राज्य आहे. म्हणजे 3 बहिणींनंतर मी सगळं काही स्त्रियांचं ऐकतो. माझ्या घरातील माझी मुलगी, आई आणि बायको, माझ्या या तिन्ही आधारस्तंभ आहेत. म्हणूनच मी आज इथे आहे असं म्हणून वामनराव पुढे खूप काही गोष्टी सांगू लागतो आणि म्हणतो की तुमच्या आश्रमासाठी आता मी 10 लाख रुपयांची मदत करणार आहे. खरं तर मला हे आश्रम खूप आवडलं. तुम्ही हे जे काही काम करताय ते काम पाहून बरं वाटलं असं म्हणून तो चेक काढतो आणि अजून काही मदत लागली तर सांगा असं म्हणतो. त्यावरती सुलेखाताई म्हणतात, सॉरी वामनराव, तुम्ही जे करताय ते खूप चांगलं काम आहे, परंतु हा चेक मी स्वीकारू शकत नाही. हा आश्रम उभारण्यासाठी ज्या व्यक्तीने मदत केली तो माझा मुलगा आशुतोष केळकर, हा तो चेक स्वीकारेल. त्यावरती आता आशुतोषचं नाव घेतल्यावर त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर आशू अरुंधती रागातच वामनरावकडे पाहत असतात. तर आशू हा पुढे स्टेजवर येतो आणि म्हणतो, चेक देण्याची एवढी काय घाई आहे वामनराव? अहो, अजून तुम्हाला आम्हाला खूप काही द्यायचं आहे, परतफेड करायची आहे. त्यावरती आता वामनराव नुसता त्याच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि अरुंधतीकडेही तो पाहत असतो. अरुंधती रागातच त्याच्याकडे पाहते. आता आशू त्याचा सत्कार करतो. वामनराव पूर्णपणे हादरून गेलेला असतो. तर आता त्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात. त्यानंतर आता तो अल्पनाजवळ जाऊन बसतो आणि तिच्यावर रागवत म्हणतो, अगं हा तर आशुतोष केळकर आहे. तेव्हा ती म्हणते, कोण आशुतोष केळकर? तेव्हा त्या अरुंधतीचा नवरा, ती त्या दिवशी सुनावून नव्हती गेली का आपल्याला? तुला काही एवढं माहीत नाही का? असं तो रागवतच म्हणतो. तेव्हा अल्पना काहीच माहीत नसल्यासारखं करते. तर सगळ्या लाईट्स जातात, त्यामुळे वामनरावला गप्पा बसावं लागतं. तर आता लगेच कार्यक्रम देखील सुरू होतो. तर यश आणि अनिश हे दोघेही अगोदर पुढे येतात. पापी लोकांची कथा ऐका असं ते सगळ्यांना गाण्यातून म्हणतात. नंतर ईशा, संजना, अनघा या तिघीही पुढे स्टेजवर येतात. सगळ्यांनी एकमेकींचे हात पकडलेले असतात. आरोही भोवती त्या गोलगोल फिरत असतात. तर संजना वामनरावकडे रागात पाहत म्हणते की पुरुषपणाच्या ओझ्याखाली चिरडून गेले स्त्रीचे जग. तुझेनी माझे दुखरे सत्य, आता तरी डोळे उघडून बघ. आता वामनराव रागातच तिच्याकडे पाहतो. तर अल्पनाला आनंद होतो. तर आता पुढे अनघा म्हणते की स्त्रीने कसं राहावं, कसं हसावं, यापेक्षा तिने कसं जगावं, हा मोकळा श्वास घ्यावा, याचं स्वातंत्र्य आपण तिला दिलं पाहिजे. तर आता स्टेजवरचे सगळेजण खाली बसतात. तर आरोही सर्वांना आपला चेहरा दाखवते. आता आरोहीला समोर पाहताच वामनराव खूप घाबरतो, त्याला धक्काच बसतो. तेव्हा ती म्हणते, आज मी इथे आलीये माझी गोष्ट सांगायला, माझ्या हक्काचा न्याय मिळवायला. तुम्हा सर्वांना हे सांगायला की निरंजनातील ती शांत ज्योत वेळ आल्यावर वनव्याचंही रूप घेऊ शकते. तर आता सर्वजण एक नाट्यप्रयोग सादर करतात. त्यामध्ये आरोहीची पहिल्यापासून ते आत्तापर्यंतची सगळी कहाणी असते. बाकी सगळेजण आपल्या कृत्यातून ते नाटक दाखवत असतात. आता आरोहीची पूर्ण कहाणी त्या नाट्यप्रयोगामध्ये बसवलेली असते. त्यानंतर आता आरोही म्हणते, माझी काय चूक होती? मी त्याला जाब विचारला म्हणून की त्याच्या घाणेरड्या नजरेसमोर मी आले. एका स्त्रीने त्याच्यावर आवाज उठवला ही चूक होती. तो त्याच्या पुरुषपणावर आघात वाटला ही माझी चूक होती. त्याचं पुरुषपण सिद्ध करण्यासाठी त्याने अगदी विकृत आणि घाणेरडा मार्ग निवडला. तर इकडे वामनराव आता खूप घाबरलेला असतो. तर सगळं पत्रकार हे नोट करून घेत असतात. त्या मुलाने माझ्यावर अतिप्रसंग केला. तेव्हा असं वाक्य म्हटल्यावर इकडे सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. सुलेखाताईंना खूप वाईट वाटतं. तर अल्पना देखील रडत असते. वामनराव रागातच सर्वांकडे पाहत. तर आता पुढे आरोही सर्वांनाच सांगते, माझ्या आयुष्याची धूळधाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे करण वामनराव पाटील. तेव्हा वामनराव पाटलाला आता घामच फुटतो. सगळेजण आरोहीकडे पाहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अरुंधती वामनरावाला त्याच्याच जाळ्यात चांगली अडकवत म्हणते की आता पहा तुमचं काय होतंय ते. त्यानंतर आता एक व्हिडिओ प्ले केला जातो. तेव्हा अल्पना आता रागातच त्याच्या कानाखाली मारते. तेव्हा वामनराव गालालाच हात लावतो आणि म्हणतो, आता पहा पुढे काय घडतंय ते. साक्षात लक्ष्मीचं रूप असणारी स्त्री जेव्हा दुर्गेचं रूप धारण करते तेव्हा काय काय होतं ते पाहाच, असं अरुंधती म्हणते. सगळ्याजण एकमेकींचे हात पकडतात आणि वामनरावला चांगलाच धडा शिकवतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.